माऊलींच्या रथाचं सकाळी सकाळीच घेतलं दर्शन आणि निघालो पुढे प्रवासाला. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज होता आपला प्रवास सासवड ते जेजुरी. मग काय, आपल्या दिंडी नंबर यायला वेळ होता, असं मग आपण येऊन बसलो पुढं. पालखी रथाची वाट बघत म्हटलं दर्शन होईल, त्याचं तर नाही झालं, पण इकडं बाबा आले, त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि बसलो जरा निवांत मध्ये तिथंच. इकडं भाऊंसोबत एक फोटो काढून घेतला. बराच वेळानंतर पालखी आली. मग गर्दी पण एकदमच जास्त झाली. मग काय पुढे दर्शनाला वगैरे घेतलं नाही, कारण की विषय काय, आपण माऊलींसोबतच चालतो म्हटल्यावरती दर्शन पण घेतलंच पाहिजे, असा काही नियम नाही, उगाच गर्दी करायची नाही. मग काय तिथून आलो पुढं जेजुरीमध्ये. जेजुरीमध्ये आलो तर इथं गेला येळकोट जय मल्हार रस्त्यावरूनच घेतलं मग खंडेरायाचं दर्शन आणि निघालो पुढं. आणि विषय कसा होता, आपला ठेपा होता जेजुरीच्या मुक्कामाच्या स्थळापासून 2-3 किलोमीटर पुढे. त्याच्यामुळे म्हटलं काय आपण थांबू शकत नाही, आणि आम्ही दोघंच आमची दिंडी सोडून पुढे निघून आलो होतो भरपूर. मग काही MIDCच्या रस्त्यांनी ठेपा शोधत शोधत आलो फायनली रावटीवरती. इथं आलो, जरा फ्रेश वगैरे झालो, मोबाईल चार्जिंगला लावले आणि 2-4 माणसं राहिले आमची मागच. मग काय परत निघालो आणि गेलो त्यांना आणायला, तिकडून घेऊन वगैरे आलो. बाकी या आजोबांना कोणी कोणी दिंडीमध्ये पाहिलंय कमेंट करून नक्की सांगा. रामकृष्ण.